कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। याच्यात काय नाही, याच्यात असलं, याच्यात पण काय नाही। दूध पण संपलं, लाडू चिवडा तर कधीच संपलाय। आता काय खाऊ मी? कायच नाही, अख्ख्या किचन पालथा घातलाय। 400 सुद्धा सापडले नाही खाऊ, काय करू आता? सकाळपर्यंत वाट बघूची लागतली। आपण कोणी नाश्तो बनवलो तर सगळी ना पंचायतच झाली आम्हाला। जाऊ दे। लालीताई, तुम्ही खाता का? माका नको। हा, हरकत नाही, तुमच्यासाठी 4 धिरडी बाजूला काढून ठेवते। मंजू माझ्यासाठी 4 धिरडी ठेवणार होती। काय ठेवला? काय ठेवला? काय? अरे देवा, कुणीतरी यायचं नाहीतर। कुणी येता की काय? नशीब कुणीच नाही ना। चला, कोणी नाही काय? नाही ना। डिरडी काय ठेवली? डिरडी काय ठेवली? काय? काय? बरा झाला ठेवली। जे बोलायची ना तर काय खोटा नाही। जो काढणार ना ते का देव देणार। तुम्ही? हो, मी। तुम्ही हाय काय करतास? तुला ठसका लागला ना म्हणून तुझ्यासाठी पाणी घेऊन आलो। नाही, ठसका नाही तर अंधारात ना काही दिसलं नाही माका। लाले, तुला ठसकाच लागला। तुला ठसका का लागला माहितीये? तू दिरड खाल्लंस की नाही या विचारात तिकडे दादा आणि उमावहिनी तळमळत असणार, पण तुला ना त्यांचा आदर ना त्यांची कदर। एवढं असूनही दादांनी फक्त तुझ्यासाठी, तुला आवडतात ना दिरडी म्हणून फक्त तुझ्यासाठी स्वतःच्या हाताने दिरडी बनवली। आणि तू रागाच्या भरात मी दिरडी खाणार नाही म्हणून निघून गेलीस। ते दोघं तुझ्याबद्दल विचार करतायत, तुझी आठवण काढतायत म्हणून तुला ठसका लागला लाले। लाले लाले लाले, अजूनही वेळ गेलेली नाही ग। सुधर 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 ग लाले। जर हातातून वेळ गेली ना तर तुला सहनी होणार नाही आणि कोणाला सांगताही येणार नाही। ती लपवतेस ना, ती दिरडी खा। ओवी, अगं तर मंजू तुका शोधत शोधत इथपर्यंत इला होता। जरा जाऊन या आठवणीने तिकडे, डुगूकडे जरा। मावशी, तिकडे नको ना, मी डुग्गूला इथे बोलवते ना। उगाच त्यामुळे
चारू आणि लाली आत्या नाराज नको व्हायला ना. अगे बाय माझी. थांबा पुढे येऊ नका. थांबा बाजूला. उभी बाजूला. मी करते. थांब काय असू दे. होतंय असं कधी कधी. देवा काय झालं सकाळी सकाळी अपशकून. कोणत्या संकटाचे संकेत तर नसत ना. हो निश्चित ठीक असत ना. उमा नकारात्मक विचार मनात आणू नका. असा काय पण होणार नाहीये. मन चिंती ते वैरीनं चिंती. मी किती वेळा तुम्हाला समजावून सांगितलंय या सगळ्या आपल्या मनाचे खेळ असतात. आपल्या निशीला काय होणार नाही. अहो नीरजराव आहेत ना तिकडे. मग कसली काळजी. आणि सर्वेश्वराच्या कृपेने कोणा काय होणार नाही. सगळं उत्तमच होणार. अंकल एक न्यू प्रोजेक्टचे डॉक्युमेंट्स रेडी केलेत. प्लीज एकदा बघून घ्या. देखो निकी, अब मुझे ये बिजनेस और नहीं बढ़ाना है क्योंकि अब मेरे अकेले से ये सब नहीं होता और फिर आगे कोई संभालने वाला भी तो नहीं. इसीलिए मैं रिटायरमेंट की सोच रहा हूँ. बिकॉज नीरजला त्याच्या पॅशन जपायचा आणि मला त्याच्या करिअरच्या अगेन्स्ट नाही जायचं. अरे तो क्या हुआ अंकल. त्याला खेळू दे ना. मी तुमच्या सोबत आहे. मी तुम्हाला रिटायर नाही होऊ देणार. यू लुक सो यंग मॅन. काय मेघना आंटी. हो 100%. आणि तू आहेस ना मग मला काहीच टेन्शन नाहीये. गुड मॉर्निंग गाइस. हे गुड मॉर्निंग. अच्छा लिसन मी हे चॅम्प लिसन. काय इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स वर तुझे साईन हवे. त्यासाठी तुला ऑफिसला जावं लागेल. हाँ ठीक आहे जाईन मी ऑफिसला. पण मला वाचत बसायला वेळ नाहीये. सो थोडक्यात मला सांग काय पेपर्स आहेत बेसिकली. एक्चुअली ज़्यादा कुछ नहीं है नीरज. तुम भी बोर्ड के मेंबर हो इसीलिए कुछ इम्पोर्टेंट डॉक्यूमेंट्स पे तुम्हारे साइन चाहिए. और डोंट वरी नीरज, मैंने सब पढ़ लिया है और तुम्हारे साइन बहुत इम्पोर्टेंट है. ठीक है डैड मैं ऑफिस जाता हूँ फिर बाद में मैं अपना काम कर लूंगा. ओके. निशी लवकर कर आपल्याला उशीर होतोय. हो आले आले आले. चल. निशी तू कुठे चाललीयस? ऍक्च्युली मी तिला क्लब दाखवायला घेऊन जातोय. तिकडे तिचं नाव पण रजिस्टर करायचं आहे. सो मी गोइंग टू द क्लब. अरे नाही तिला नको घेऊन जाऊ. का? अरे का म्हणजे काय. किती काम आहेत. तिला पार्टीसाठी आणि तुमच्या हनीमूनसाठी शॉपिंगला घेऊन जायचंय आणि त्यानंतर मला सलॉन मध्ये जायचंय. मी तिला घेऊन जाणार आहे. सो तुला जायचं असेल तर तू एकटा जा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.